हो, गिरीश कुलकर्णी फार त्यांचा आपण आदर करू आणि नेहमी त्यांची आठवण ठेवू आणि परत एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू. विलास रहाटे तुमच्या भाग्याला होते. आज ती उद्या पंचायत समितीचे सगळे अधिकारी येतील, वाचतील, आनंदाचा क्षण, विधवा अनिष्ट प्रथांना मोठं मारतील. विलास रहाटे तर त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. अजून कोण राहिले आपल्याच झाले? सगळ्यांचे आभार. तुम्ही सगळे आलात, हे सत्कार मूर्ती इथे आले, त्यांचा आपल्याला सत्कार करण्याची परमेश्वराने संधी दिली, त्यांनी तो स्वीकारला म्हणून त्यांचे आभार. आमच्या यादव मॅडम आहेत, त्यांनी 2 शाली तरी का होईना. या मॅडम या या त्यांचा पण सत्कार आपण करणार आहे. किरवे मॅडम त्यांचा सत्कार करा. मी म्हटलं त्या म्हणाला मी काय देऊ, माझ्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली नाही, पण मी तुम्हाला आता त्यांची हे झालेली आहे मानसिकता की मी तुम्हाला 500 रुपये देते. यादव मॅडमने 2 शाली आपल्याला दिली. हां, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. अरे इकडे जा, मी इकडे. हां, इकडे येऊ. आमच्या इथे ना, नाही तर आम्ही इकडे होतो. स्वतःचा माझा साक्षी मॅडम पटापट सगळ्यांची आधी मुखपणी साडी. तुम्ही आग्रह करताय म्हणून तो माझा नाही, तो आपण मांडलेल्या विचारांचा आहे असं मी तो स्वीकारते. आणि सर्व कार्यक्रम केला दुकानाचा तुम्ही आता दुकानानं समापन दुकानानं इकडे बघा. सर तुम्ही थोडंसं तुमच्या कार्याविषयी सांगा. सरांकडे खूप सुंदर योजना आहे. जर एक महिला जर विधवा असेल आणि तिला 18 वर्षाच्या आत 2 मुलं असतील तर तिला दर महिन्याला 6,000 रुपये तिच्या अकाउंटला जमा होतात. अशा जर महिला कुणी असतील तर त्यांचं आपल्याला नाव सांगा, फोन नंबर सांगा, काही डॉक्युमेंट लागतात, ते दिल्यानंतर आपण त्यांना दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला 6,000 जमा होतात. अशी एक योजना आहे. योजना कळली? ते ऐकून जायची नाही. आजूबाजूला कोण असेल तर त्यांना सांगायचे. सांगा सगळ्यांना. अजून जर उद्योग व्यवसायामध्ये कोणाला यायचं असेल तर बिनव्याजी कर्ज आपण त्यांना मिळवून देतो. आज आपल्याकडे काहीही कमी नाही. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 16वा वित्त आयोगचा आराखडा होतोय सर. 16वा वित्त आयोगचा आराखडा होतोय. सगळ्या महिलांनी आपल्याला काय काय हवं ते सगळं कागदावर लिहून द्यायचं आहे. गावात काय काय झालं पाहिजे? वॉर्ड सभा, महिला सभा, बाल सभा आणि नंतर ग्रामसभा झाल्या पाहिजे. आणि मग त्यातनं आलेल्या गरजेनुसार आराखडे. कारण आता 10 वर्ष गेलेली आहे. आपण किती ठीकपर्यंत पोहोचलो हा प्रश्न आहे. आता तरी जागी झाली पाहिजे. आणि माझा त्याच्याशी संबंध नाही असं म्हणतात तर तुम्ही खड्ड्यातूनच जाणार आहात. म्हणजे रस्त्याचे खड्डे आहेत ना, त्यातूनच जाणार आहात. थोडासा बदल आपल्याला करता आला पाहिजे. अजून योजना सांगणार आहेत सर. तोपर्यंत तुम्ही द्या तिकडे एक त्यांचा फोटो घ्या. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, पहिल्या स्त्री शिक्षिका माता सावित्री फुले, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माता जिजाऊ यांच्या क्रांतिकारक विचारांना सलाम. तसेच व्यासपीठावर संबंधित अमृता मॅडम, वैद्य सावंत मॅडम, चौगुले सर आणि खानविलकर या उपक्रमासाठी मला आयोजित करण्यात आल्याबद्दल व आग्रहाचा निमंत्रण वैद्य मॅडमचा मी आभार मानतो. तसेच माझ्या पगारातला माझ्या दर महिन्या पगारातला 5% भाग या संस्थेला दर महिन्याला दिले मी तुम्हाला आश्वासन देतो. कारण मी एक सामाजिक कार्य करतो
माझ्या गावामध्ये 2019 साली सह्याद्री मार्गदर्शन करिअर अकॅडमी सुरुवात केली. आर्थिक जे पाठबळ असते त्याच्यातून मी गेलोय. त्यासाठी लायन्स क्लबच्या सीईओ सुधा जैन यांनी पहिला चेक मला 50,000 दिला 2019 साली. आणि ते जाण्याचं कारण म्हणजे माननीय किशोरजी सावंत हे आमचे LICचे एक त्याला मुंबईला एक अधिकारी आहेत. त्यांच्या मार्फत मी गेलो आणि मी वैद्यकडून आश्वासन देतो की सुधा जैन यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या कार्यक्रमाची विस्तृत माहिती व स्त्रियांना किती आर्थिक आधार देण्यासाठी त्यांना मी सांगतो. यांना मी 100% देईन. आणि महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याण कामगार संघटना तसेच निवडणूक विभाग या कार्यक्रम योजनेत 2 स्त्रिया आहेत माझ्या ओळखीच्या. त्यांचं मी परवा रजिस्ट्रेशन केलं आहे. त्या माझ्या इथल्या मला सर आम्हाला भांडी पाहिजे. अहो भांडीच फक्त काय पाहिजे, कशासाठी भांडी पाहिजे? भांडी घेतली ती घासतात ते शिजलेलीवाला टाकते. ती योजना काय ते समजून घेण्यासाठी महत्वाचं आहे. आज शासन तुमच्याकडून करोड रुपये खर्च करत आहे, पण त्याची अंमलबजावणी होती का स्तरावर हेच आपल्याला माहित नाही. प्रथमतः जी प्रत्येक कार्यालयामध्ये माहिती पुस्तक असते इथे आहे की मला माहित नाही, पण माहिती असणारच 100% मला माहिती आहे. कारण माझ्या पण ऑफिसमध्ये आहे. एक 8 दिवसात मॅडम आल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं असं विषयाला माहिती उत्सर दिली. माझी माहिती उत्सर नव्हती की त्याने छोटंसं पॅम्पलेट दिलं. तेव्हा तुम्ही सॉरी म्हणतो मॅडमला. पहिली अट अशी असते आमच्या नोकरीमध्ये 18 ते 60 वय स्त्री किंवा पुरुष जेव्हा तुम्ही नोंदणी करता तेव्हा तुमचा पहिला टप्पा असतो तुमचा इन्शुरन्स येतो 5 लाखाचा. आता 2 अपत्य असतील तर 1ली ते 7वी पर्यंत वर्षाला 2,500 रुपये. 8वी ते 10वी असेल पहिली 2 अपत्य तर वर्षाला 5,000 रुपये. जर का 10वी 12वी असेल तर वर्षाला 10,000 रुपये. जर का पदवी BA BSc BCom असेल तर वर्षाला 20,000 रुपये. जर एखाद्याचा मुलगा इंजिनिअरिंग करत असेल 4 वर्ष इंजिनिअरिंगची तर वर्षाला 60,000 रुपये. जर का मेडिकल फील्ड असेल तर वर्षाला 1 लाख रुपये. आणि नोंदणीकृत बांधकामाच्या पहिल्या मुलीला 51,000 रुपये भेटतात. हा एवढ्या योजना आहेत. हे फक्त आपल्याला ऑफिसला होते, पण नंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यांनी सांगितले प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुविधा केंद्र द्यायचे. आणि तिथे मी आता व्यवस्थापक या पदावर कार्यरत असून तुमच्या कोणत्याही अडचणी असतील मला सांगा वैद्य मॅडम, मी 100% प्रयत्न करेन. मी एवढा आश्वासन देतो. धन्यवाद वैद्य मॅडम. धन्यवाद सर. तुम्ही आलात आणि आमच्या मुलांना एवढं छान योजना सांगितलं. तुम्ही जे आकडे बोललात ना किती लाखांपर्यंत एकूण रक्कम जर बेरीज केली तर एवढ्या सगळ्या योजना असतात. फक्त आपण त्या घेत नाही, पुढे होत नाही, बाहेर पडत नाही. घराच्या बाहेर कधीही पडायचं त्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळत नाही. आज जे इथे बसले त्यांनाच कळलं की नाही सगळं. जे घरात बसले त्यांना कळलं का? आणि केवळ मला मिळणार आहे म्हणून नाही जायचं. कधीतरी मी देणार आहे म्हणून पण जायचं. जसं आता यादव मॅडमने दिलं बरोबर ना, देण्याची भावनाच. मला काय मिळणार होतं यामध्ये? मला काय कशाला फटाफटी करायची गरज आहे एवढी सगळी? तिकडं पुण्याला जायचं आगमन करून काय माझा हात फ्रॅक्चर आहे तरी ते धरून मी टोचतं असं आणलं एवढं थोडं. मला काय गरज पडली? माझी बहीण ओरडत होती मला. एवढं काय गरज पडली फुकट मारे? तर माझ्याच बसमध्ये पैसे खर्च करायचे, बरं अपमान पण सहन करायचे. सभागृह द्या, बसा बाहेरच्या आतच. उद्या या, परवा या, 4 वेळा या. पुन्हा आणखी आम्ही गेलो की पहिला डोक्याला आटा. म्हणजे हे दिलंच नाही असं बऱ्याच ठिकाणी. काही निधून गेलंच काय पडले ते काहीतरी. त्यांना ते कळत नाही की त्यांचं जे दुःख आहे ते महिलांनाच माहिती आहे. हे त्यांना कळत. मग मला याचं काय मिळणार म्हणून केलं का मी? सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ते देणार देतात ते तिकडे काय देईल? काय कुठल्या रंगाची साडी मिळाली बघताय का? ते इम्पॉर्टंट नाही आहे. साडी मिळणार मी काय म्हणते ते इम्पॉर्टंट आहे. मला काय देणार, मला काय मिळणार म्हणून कुठेही जाऊ नका. मी काय देऊ, मी काय देऊ, काय योगदान देऊ असं म्हणून कधी पण विचार करा. विचार करताना असा करा की मी काय देऊ, मी समाजाला काय देऊ, मी काय चांगलं करू, मी कुणाच्या चेहऱ्यावर स्माईल आणू, हा विचार. रांगोळीचा फोटो घ्या, एक रांगोळीचा फोटो फक्त घ्या आणि सगळ्यांनी साड्या घेतल्यानंतर इथे एक फोटो द्यायचा हा, तो पेपरला येणार.
देते. तर आपण नेहमी विचार करा की मी काय देऊ. इतनी शक्ती हवी देणं म्हणायचं होतं मला, पण काय आमची सगळी गडबड झाली आणि माईकमध्ये मला ते करावं करायचं होतं ते म्हटलं. हं? हो तुमचा अनुभव हो द्या ना. हो. तर आपण